प्रवीण जी कडवा है। शिवसेना जिंदाबाद, शिवसेना जिंदाबाद, आवाज कुणाचा? शिवसेनेचा। अरे नीम का पत्ता कडवा है, कुणाल कामरा भडवा है। अरे नीम का पत्ता कडवा है, कुणाल कामरा भडवा है। अरे हा कुणाल कामराचा कुणाल कामराचं करायचं काय? खाली डोकावर पाय। शिवसेना जिंदाबाद, रवाना जिंदाबाद, आवाज कुणाचा? शिवसेनेचा। शिवसेना जिंदाबाद, शिंदे साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। शिंदे साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। नीम का पत्ता कड़वा है, कुणाल कामरा भडवा है। नीम का पत्ता कड़वा है, नीम का पत्ता कड़वा है, कुणाल कामरा भडवा है। कुणाल कामराचं करायचं काय? खाली डोकावर पाय। कुणाल कामराचं करायचं काय? खाली डोकावर पाय। शिंदे साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। शिंदे साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। नीम का पत्ता कड़वा है, कुणाल कामरा भडवा है। नीम का पत्ता कड़वा है, कुणाल कामरा भडवा है। शिवसेना जिंदाबाद, शिवसेना कुणाल कामरा भडवा है। अरे एक मिनट आराम से दिखना चाहिए। प्रयाग भाऊ आवाज कुणाचा? मारू दे राजू। आराम से फोटो दिसू दे रे, फोटो पण दिसू दे। भडवा है भाई, भडवा है। कुणाल कामरा भडवा है, भडवा है भाई, भडवा है। कुणाल कामरा भडवा है। नीम का पत्ता कड़वा है, कुणाल कामरा भडवा है। भडवा है भाई, भडवा है। कुणाल कामरा भडवा है, भडवा है भाई, भडवा है। शिवसेना जिंदाबाद, शिंदे साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। शिंदे साहब आगे बढ़ो। प्रयाग जी कुणाल कामरा अजूनही माफी मागत नाही आणि आज तुम्ही या ठिकाणी त्याची प्रतिमा जाळलेली आहे, जोडे मारो आंदोलन केलेलं आहे, काय सांगा? हे पहा, या ठिकाणी आपण 2 दिवसांपूर्वी पाहिलं की एक अत्यंत नीच असा स्टँडर्ड कॉमेडियन कुणाल कामरा यांनी या महाराष्ट्राच्या हजारो बहिणींचे लाडके भाऊ आणि या महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्याबद्दल गाण्याच्या माध्यमातून जे आक्षेपार्ह विधान केलं, जे गाण्याचे त्यांनी बोल गायले, त्या घटनेचा संपूर्ण महाराष्ट्र निषेध करत आहे। आणि आज या ठिकाणी आम्ही साकीनाक्यामध्ये युवासेना चांदिवली विभाग असेल आणि शाखा क्रमांक 162 शिवसेना असेल यांच्या संयुक्त विद्यमानाने आम्ही या ठिकाणी कुणाल कामरा या व्यक्तीचा निषेध करण्यासाठी आज आम्ही संविधानात्मक पद्धतीने जो बाबासाहेबांनी आम्हाला अधिकार दिला आहे त्या पद्धतीने आम्ही रस्त्यावर उतरून आज आंदोलन करतो आहे। आणि आमचे सर्व पदाधिकारी हे पोलीस स्टेशनला देखील कुणाल कामरा यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी तक्रार देखील करणार आहेत। परंतु ह्याच्यामध्ये जर काही रिझल्ट भेटला नाही तर आम्ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक आहोत आणि जेव्हा एखाद्या काम करणाऱ्या शिवसैनिकांवर अशा प्रकारे टिप्पणी केली जाते त्यावेळेस जर एखादी कारवाई यावर होत नाही आहे, कुणाल कामरा माफी मागत नाही आहे, तर कुणाल कामराला शोधून त्याला जागेवर तोडवण्याचं काम देखील चांदिवली युवासेना करणार आहे। आणि निश्चितच ह्याचा बोलवता धनी कोण आहे, कुणाच्या पाठबळाने त्या कुणाल कामराचं तोंड हे त्या ठिकाणी चालतं आहे हे सर्व शिवसैनिकांना आणि महाराष्ट्रातील सर्व लोकांना माहिती आहे। आणि आज आपला स्वतःचा बाजार उठला असल्याने अशा खालच्या पातळीवर जाऊन गाणे बोलून घेणे आणि इतर लोकांकडून अशा प्रकारची वक्तव्य करून घेणे हे काम या ठिकाणी उबाटाचं आहे हे स्पष्टपणे त्या ठिकाणी दिसत आहे। परंतु उबाटा जरी हे करत असलं तरी कुणाल कामरा ह्यांनी जर माफी मागितली नाही तर ज्या ठिकाणी कुणाल कामरा दिसेल त्या ठिकाणी त्याला तोडवण्याचं काम हे चांदिवलीतला प्रत्येक युवासैनिक करणार आहे।